नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज माझ्या बकऱ्या बघा इकडे पाण्याकडे आलेल्या आहेत. हे जे आहे आमचं इकडून बघा, हे आहे वरचं पाणी आणि तिथं माझ्या बकऱ्या आलेल्या आहेत. हे आहे पाणी, वरचं पाणी जे आता पाणी संपलं इथं, म्हणजेच आटालंय आमच्या भाषेत. थोडंसं इथं आहे, बाकी या ठिकाणी जिथं झरे होते ते आता सुकलेत, म्हणजेच ते पाणी आटालंय. आणि इकडं बघा हा जो काही ओहळ आहे इथं असं थोडं थोडं खड्डे जे दिसत आहेत त्यामध्ये साठलेलं पाणी आहे. हा बघा, हा जो तुम्हाला ओहळ दिसतोय तर याला आमच्याकडे पर्या असं म्हणतात. तर या पर्यामध्ये असे छोटे छोटे दगडांमध्ये जे काही खड्डे म्हणून किंवा होल म्हणतात त्याच्यामध्ये काही ठिकाणी पाणी आहे. तर इथं बघा हे असंच पाणी आहे, हे पाणी स्वच्छ आहे आणि यामध्ये खूप सारे मासे आहेत. दिसत आहेत का? हे बघा, हे बघा, असं खूप सारे यामध्ये. तर यामध्ये हे खूप सारे छोटे छोटे मासे आहेत. हे बघा, तर आम्ही लहान असताना असे हे जे छोटे छोटे ओळ आहे यामध्ये कधी पाणी असतं त्यावेळी आम्ही कपडे धुवायला यायचो, त्यावेळी हे मासे खूप सारे असे पायाजवळ यायचे. जर मी यामध्ये आत्ता पाय टाकला तरी ते माझ्या पायाजवळ येतील आणि मग ते गुदगुल्या होतात. आता हीच एक फिश मसाज थेरपी म्हणून किंवा फिश स्पा म्हणून एक पद्धत आहे जी खूप महाग आहे, जी काही पार्लरमध्ये म्हणा किंवा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये फिश स्पा थेरपी दिली जाते. बघा, त्याच्यासाठी खूप सारे पैसे खर्च करून लोक जातात. तर हे मासे आपली जी डेड स्किन आहे ती खातात आणि आपले पाय हे स्वच्छ होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. तर हीच निसर्गातली मोफत अशी फिश स्पा थेरपी मी घेते. ही बघा, पण आता मासे काही माझ्या पायांजवळ येत नाहीत. हे बघा, दिसत आहेत का मासे? तर हे फिश काही माझ्या पायाजवळ येत नाहीत. हे बघा, दिसत आहेत का? तर हे निसर्गात जे काही मिळतं याच्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च नसतो. निसर्गात ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा आनंद घ्यायचा असतो, त्यांना कोणतीही इजा न देता त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो. तर निसर्गही भरभरून देत असतो आपल्याला. आता मासे काही तेवढेसे माझ्या पायाजवळ येणार नाहीत. हे बघा, एक दोन येत आहेत, काही काही येत आहेत बघा. ते कन्फ्यूज झालेले आहेत, हळूहळू येतील. हा, तो बघा एक आलाय पायाजवळ. थोड्या गुदगुल्या होतात जवळ आले की. तर अशी तुम्ही
तुम्ही कधी असा अनुभव घेतलेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही लहान असताना मात्र ज्यावेळी मम्मीसोबत जायचो कपडे धुवायला म्हणा किंवा कशाला पाण्यावरती गेलो तर असं पाण्यात पाय टाकल्यानंतर हे सगळे मासे असे पायाजवळ यायचे आणि गुदगुल्या वाटायच्या. तोच काहीसा बालपणीचा आनंद घेते मी आत्ता, अनुभव घेते तो. पण हे मासे थोडे घाबरलेले आहेत. खूप सारे मासे आहेत, तुम्हाला दिसत आहेत का बघा. बघा माझ्या पायावरती एक आलाय मासा, जवळ येत आहेत. हे बघा इकडं. तर अशा क्षणांचा मनसोक्त आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.